नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। ज्यावेळी वर्कशॉपमधून गणपतीच्या मूर्ती चोरी झालेल्या असतात त्यावेळी कला मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते। सगळा ब्लेम ती तिच्यावर घेत असते। तिला असं वाटत असतं की जर मी 2 मिनिट झोपले नसते तर आज मात्र ही परिस्थिती माझ्यावर आली नसती आणि चोरट्यांनी माझ्या मूर्त्या पळवल्या नसत्या। अद्वैत मात्र त्या क्षणी मूर्त्या शोधायला गेलेला असतो, परंतु कलाला अद्वैतवर इतकाही ट्रस्ट नसतो की तिला असं वाटतं अद्वैत काही करू शकणार नाही, तो काय मूर्त्या शोधून आणणार नाही असं तिला वाटत असतं। आणि दुसरीकडे असतात बाळूकाका। बाळूकाका सारखेच कलाला बोलत असतात की तुझ्यामुळे माझं एवढं नुकसान झालं, तू माझं इतकं नुकसान केलंस, आता हा सगळा लॉस मी कसा भरून काढणार आहे, तुझ्यामुळे माझं नुकसान तर झालंय सोबतच माझी बदनामी सुद्धा झाली आहे। आता पुढच्या वर्षी तरी माझ्या मूर्त्या कोण घेणार आहे मी जर लोकांना असं फसवलं तर। कलाला सगळ्याच गोष्टींचं खूप टेन्शन येत असतं। बाप्पासमोर हात जोडून कला म्हणत असते की देवा, तू काहीही कर परंतु मला माझ्या मूर्त्या परत हव्यात। तुलाही माहिती आहे की मी किती प्रेमाने आणि खऱ्या मनाने त्या मूर्त्या बनवल्या होत्या, परंतु करायचं तर करायचं काय हेच कलाला कळत नसतं। कला आणि बाळूकाका आता बाहेर असतात, रॉकेट सुद्धा त्यांच्यासोबत असतो। बाळूकाका कलाला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसतात आणि ते म्हणत असतात की कला, तू खरंच माझं खूप नुकसान केलंय। तुला माहिती आहे का, मी दुसरं कोणाचं तरी कॉन्ट्रॅक्ट काढून तुला दिलं, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता। मला वाटलं होतं की तू ही ऑर्डर पूर्ण कंप्लीट करशील, मला वाटलं होतं की तू एक जबाबदार मुलगी आहेस आणि तू ही ऑर्डर नक्कीच वेळेत कंप्लीट करशील, परंतु मला माहीत नव्हतं की तू एवढी बेजबाबदार आहेस की कामाच्या टाईमला तू झोपा काढशील। तुझ्या थोड्याशा झोपेमुळे काय भोगायला लागतंय कळते ना तुला। मी कधीच तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू एवढी बेजबाबदार आहेस। आता कुठे असतील त्या मूर्त्या? त्याच वेळी अद्वैत हा गुंडांच्या तावडीतून सोडवून त्या मूर्त्या घेऊन आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की मूर्त्या इथे आहेत। तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कला आणि अद्वैतपैकी पहिल्यांदा कोण प्रेमात पडेल? म्हणजे कला अद्वैतच्या पहिल्यांदा प्रेमात पडेल की अद्वैत कलाच्या पहिल्यांदा प्रेमात पडेल? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आणि सोबतच आपला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। धन्यवाद। अद्वैतच्या हातात मूर्ती बघून कलाला खूप आनंद होतो। सोबतच ज्या गुंडांनी मूर्त्या उचललेल्या असतात त्याच गुंडांना घेऊन अद्वैत आलेला असतो आणि त्या गुंडांना सांगतो की ज्या मूर्त्या तुम्ही इथून उचलल्या होत्या ना त्या परत त्याच जागेवर नेऊन ठेवा। त्यामुळे गुंड सुद्धा आता कामाला लागतात आणि ज्या गणपतीच्या मूर्त्या चोरलेल्या असतात त्या सगळ्या मूर्त्या आता ट्रकमधून त्या वर्कशॉपमध्ये ठेवतात। आता अद्वैत त्या गुंडांना काही विचारत नाही, कारण अद्वैतला माहीतच नसतं की अद्वैतला असा डाऊटही येत नाही की कोणीतरी हे काम करायला सांगितलं असेल। अद्वैतला असं वाटतं की हे एखादे भुरटे चोर असतील आणि गणपतीच्या मूर्त्या त्यांना विकून पैसे कमवायचे असतील, त्यामुळे अद्वैत त्या चोरांची विचारपूसही करत नाही। परंतु मूर्त्या परत आल्यामुळे कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो। बाळूकाका सुद्धा खूप खुश असतात आणि मग बाळूकाका कलाला म्हणतात की कला, आज तू वाचलीस, तुझ्या नवऱ्याने खऱ्या अर्थाने तुला आज वाचवलंय, तुझं रक्षण केलंय। आज जर तुझ्या नवऱ्याने ह्या मूर्त्या आणल्या नसत्या ना तर तुझं आणि माझं काय झालं असतं ना काही माहीत नाही। बाप्पाचीच कृपा म्हणावी लागेल की एवढ्या कमी वेळेत आपल्याला त्या मूर्त्या भेटल्या आणि आज हे शक्य झालंय तर ते फक्त अद्वैत चांदेकर यांच्यामुळे शक्य झालंय। बाळूकाका अद्वैतला थँक्यू म्हणत असतात आणि कलाला ते सॉरीही म्हणतात। कलाला ते म्हणतात की कला, मी तुला खूप बोललो, अगं पण शेवटी मी तरी काय करणार होतो, माझ्या डोक्यावर पण खूप ओझं होतं। कितीतरी लोकांचे मला सारखे फोन येत आहे की आम्हाला मूर्ती हवी आहे, आम्हाला मूर्ती द्या, आमची कधी मूर्ती देताय म्हणून, आणि त्यामुळे मी सगळं फ्रस्ट्रेशन तुझ्यावरती काढलं, त्यासाठी कला प्लीज मला माफ कर। तेव्हा कला बाळूकाकांना म्हणते की बाळूकाका, तुम्ही माझी माफी कशाला मागताय? मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तरीसुद्धा मी माझीच चूक मानते। जर त्या थोड्याशा वेळासाठी मी जर बेजबाबदार झाले नसते, जर मी त्या थोड्याशा वेळासाठी झोपेला आवर घातला असता तर मात्र ह्या मूर्त्या चोरीच गेल्या नसत्या आणि त्यामुळे तुम्ही जे काही बोललात ते अगदी बरोबर होतं आणि त्यातून मी खूप काही शिकले। त्यामुळे उगाचच आता तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका आणि मी तुमच्यावर काही रागवले वगैरे नाहीये। तर बाळूकाका म्हणतात की तरीसुद्धा कला, जर माझ्याकडनं 2 शब्द तुला एक्स्ट्रा बोलले गेले असेल तर मी तुझी माफी मागतो। कला म्हणते की नाही काका, तुम्ही माफी नका मागू। आणि मग बाळूकाका कलाला सांगतात की खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस।
मी तुला एवढं बोललेलं असताना सुद्धा तू सगळं काही ऐकून घेतलं. सगळा ब्लेम तू तुझ्यावर टाकला आणि तुझी धडपड मला दिसत होती की तुझ्या डोळ्यांमध्ये मूर्ती चोरी गेल्याचं दुःख मला दिसत होतं. आणि मी तुला आत्ताच सांगतो की पुढच्या गणपतीची ऑर्डर सुद्धा मी तुलाच देणार आहे. असं म्हटल्यावर कला खूप खुश होते आणि बाळू काकांना थँक्यू म्हणते. बाळू काका म्हणतात, एवढंच नाही तर पुढच्या वर्षी मी तुला 500 गणपतीची मूर्तींची ऑर्डर देईल. कला फार खुश झालेली असते. कला आता बाळू काकांना त्या सगळ्या मूर्ती मोजून देते. बाळू काकांनी ट्रक बोलावलेला असतो आणि मग सगळ्या मूर्त्या बाळू काकांच्या ट्रकमध्ये टाकल्या जातात. कलाने एकूण 205 मूर्त्या बनवलेल्या असतात. त्यातल्या 204 मूर्त्या ह्या बाळू काकांना द्यायच्या असतात आणि एक मूर्ती चांदेकरांची असते. आता बाळू काका ठरल्याप्रमाणे कलाला 204 मूर्त्यांचे पैसे काढून देतात. कलाला तर खूप आनंद झालेला असतो, कारण कलाला पैसे भेटलेले असतात आणि त्या पैशातून कला पुढचे 4-5 हप्ते तर सहज फेडू शकणार असते. त्यानंतर बाळू काका तिथून निघून जातात तर कला आणि अद्वैत सुद्धा आता घरी यायला निघालेले असतात. सोबतच कलाने जी चांदेकरांसाठी गणपतीची मूर्ती घडवलेली असते ती मूर्ती आता घेऊन अद्वैत आणि कला घरी येत असतात. तर घरी मात्र अद्वैत आणि कलाची खूप वाट पाहत असतात सर्वजण, परंतु कला आणि अद्वैत आलेले नसतात. गणपतीची आरास तर सगळी झालेली असते, डेकोरेशन झालेलं असतं, परंतु गणपती बाप्पाची मूर्तीच नसते. त्यामुळे सगळेजण गणपती बाप्पाच्या मूर्तीचीच वाट बघत असतात. तर रोहिणी आणि राहुल मात्र हसत असतात, कारण त्यांना माहीत असतं की कला काय आता कुठून मूर्ती आणूच शकणार नाही, कारण सगळ्या मूर्त्या तर त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या गुंडांनी कधीच त्यांच्या ताब्यात त्या मूर्त्या घेतल्यात. परंतु एवढा मोठा प्लॅन फिसकटलाय हे राहुलला माहीतही नसतं. घरामध्ये गणपतीची मूर्ती आलेली नसते, त्यामुळे सर्वच जण आता चिंतेत असतात. आता काय करावं, कारण मुहूर्त हा टळून जात असतो. सरोज आबांना म्हणत असते की आबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या मुलीला तुम्ही कशासाठी इतक्या जबाबदाऱ्या देतात. प्रत्येक वेळी ती ह्या गोष्टींसाठी नाराज करत असते आणि तुम्ही तर तिला लाडकी आणि आदर्श सून म्हणवता ना, मग कुठे आहे तिचा आदर्शपणा. आता गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त टळून चाललाय आणि तुमच्या सुनेचा तर अजून पत्ताही नाही. मग अशी असते का आदर्श सून. तेव्हा आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं कला रोज रोज असं नाही करत, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून कला आणि अद्वैत नाही आले. आणि कलाला का दोष देतीये, अद्वैत सुद्धा तिच्याच सोबत आहे ना. तर रोहिणी राहुलला हळूच म्हणत असते की राहुल, ए बघ, आता तुझ्याकडे खूप मोठा चान्स आहे सगळ्या घरच्यांच्या नजरेत हिरो बनण्याचा. कारण कला आणि अद्वैत मूर्त्या घेऊन येणार नाही हे आपल्या दोघांनाच माहिती आहे आणि अद्वैत आणि कला काय लवकर येऊ शकत नाही. त्यामुळे मुहूर्त टळून जाईल आणि जर मुहूर्त टळून गेला आणि मुहूर्ताच्या नंतर जर गणपती बाप्पा घरी आले आणि प्रतिष्ठापना झाली तर आबा खूप चिडतील. तर तू असं काहीतरी कर की तू मूर्ती वगैरे घेऊन ये आणि मग तू असं काहीतरी कर की तू मूर्ती घेऊन ये, म्हणजे तू सगळ्यांच्या नजरेत महान होशील. आबा सुद्धा हे मान्य करतील की आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली ती फक्त राहुलमुळे झाली. आणि मग आबा अद्वैतला खूप बोलतील की अद्वैत गणपती बाप्पा मुहूर्तावर घेऊन नाही आला. तर राहुल म्हणतो की मम्मा, तू बरोबर बोलतीये, मी एक काम करतो, गणपतीची मूर्ती घेऊन येतो. मग राहुल आता घरात सगळ्यांना सांगतो की मला नाही वाटत की अद्वैत आता लवकर येईल, त्यापेक्षा मी एक काम करतो, उगाचच मुहूर्त टळून जाण्यापेक्षा मी दुसरी नवीन मूर्ती घेऊन येतो. राहुल असं म्हटलेला असतो आणि निघालेला असतो. परंतु त्याच वेळी कला आणि अद्वैत दोघंही आता दारात आलेले असतात आणि म्हणतात की गणपती बाप्पा आलेत घरात. कला आणि अद्वैतला मूर्तीसोबत बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तर राहुल आणि रोहिणीचा चेहरा मात्र प्रचंड पडलेला असतो. राहुलचा हिरो होण्याचा मान सन्मान तर गेलेलाच असतो, परंतु आता झिरो होण्याची वेळ त्याच्यावर आलेली असते. रोहिणी राहुलकडे खूप रागाने बघत असते, कारण कला आणि अद्वैत तिथे मूर्ती घेऊन आलेले असतात आणि राहुलने रोहिणीला सांगितलेलं असतं की त्याने त्याच्या गुंडांना सांगितलंय की मूर्त्या गायब करायला आणि त्याच्या गुंडांनी एकदम व्यवस्थित काम केलंय. परंतु काम तर व्यवस्थित झालंच नसतं, कारण अद्वैत आणि कला मूर्तीसोबत घरामध्ये आलेले असतात. त्यामुळे रोहिणीला खूप राग आलेला असतो. रोहिणी आणि राहुल दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि हे कसं काय झालं, आपला प्लॅन फ्लॉप कसा काय झाला याचाच ते दोघं जण विचार करत असतात. तोपर्यंत कला आणि अद्वैत दोघंही आता घरात आलेले असतात. गणपती बाप्पाला घरात ठेवून आता दोघंही फ्रेश व्हायला जातात. कला आणि अद्वैत दोघंही फ्रेश होऊन आलेले असतात. तर त्यानंतर आबा कला आणि अद्वैतला विचारतात की मूर्ती आणण्यासाठी तुम्हाला एवढा उशीर का झाला.
मग कला आता घडलेला प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे मूर्त्यांची चोरी झाली आणि अद्वैतने मूर्त्या शोधून आणल्या आणि त्या सगळ्यामध्ये खूप टाइम वेस्ट झाला आणि म्हणूनच गणपती बाप्पाची मूर्ती यायला उशीर झाला। कलाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाही धक्का बसतो। आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, तुला काही दुखापत तर नाही झाली ना? अद्वैत म्हणतो की नाही आबा, दुखापत वगैरे काही नाही, मी त्या गुंडांची चांगलीच धुलाई केली। राहुल आणि रोहिणी मात्र पूर्णपणे तोंडावर पडलेले असतात आणि रोहिणी ही खूप रागाने राहुलकडे बघत असते, कारण तिने राहुलला एक काम दिलेलं असतं, तेही राहुलला नीट करता आलेलं नसतं। आबा गणपती बाप्पाचे आभार मानतात आणि म्हणतात की तू माझ्या लेकरांना काही केलं नाही, तुझी खरंच खूप कृपा झाली आमच्यावर। आणि अद्वैतला ते म्हणतात की अद्वैत, मला खरंच खूप छान वाटलं की तू तुझ्या बायकोची काळजी घेतली। आज जर मूर्त्या चोरी झाल्या असतात तर तुझ्या बायकोची किती बदनामी झाली असती, परंतु तुलाच त्या सगळ्या गोष्टींची काळजी होती आणि आज तू खऱ्या अर्थाने तुझ्या बायकोचं म्हणजेच कलाचं रक्षण केलंय। तुमच्या दोघांचा हा बॉन्ड बघून, तुमच्यातलं हे प्रेम बघून मला मात्र खूप आनंद होतोय। आबा असं अद्वैतला म्हणतात तर अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की चला, म्हणजे माझं काम मी अगदी बरोबर करतोय। तर आबांना आता माझ्यावर पूर्णपणे विश्वास बसलाय की मी कलावर प्रेम करायला लागलोय आणि कलाची काळजी घ्यायला लागलोय आणि कलाला खऱ्या अर्थाने बायको म्हणायला लागलोय। याचा अर्थ माझ्या कष्टाचं काहीतरी फळ मला मिळालंय असं अद्वैत विचार करत असतो। तर कला मनात विचार करत असते की आबा जे काही बोलताय ते खरं बोलताय। खरंच आज अद्वैतने माझी किती काळजी घेतली आणि खरंच आज जर अद्वैत नसता तर काय झालं असतं, माझी किती बदनामी झाली असती आणि पैसे तर सोडा, मला काहीच भेटलं नसतं। आज जर मी माझ्या बाबांवरील कर्ज फेडू शकत आहे तर ते फक्त आणि फक्त अद्वैतमुळे आहे। कला अद्वैतला थँकफुल असते। त्यानंतर आबांचं लक्ष मूर्तीवर जातं, तर मूर्ती अतिशय सुबक असते, त्यामुळे कलाचं ते फार कौतुक करत असतात की कला, ही मूर्ती तू बनवलीस? तेव्हा कला सांगते की हो आजोबा, मी चांदेकरांसाठी एक वेगळी मूर्ती बनवली होती आणि वेगळ्या डिझाईनची मूर्ती बनवली होती। ही मूर्ती खास आपल्या घरासाठीच आहे। हे ऐकून आबांना खूप आनंद होतो आणि आबा कलाला म्हणतात की खरंच कला, ही मूर्ती अतिशय सुंदर आहे। अशी मूर्ती तर अजूनपर्यंत आपल्या घरामध्ये कधीच आली नाही आणि खरंच खूप युनिक मूर्ती घडवली आहेस तू। आबा कलाचं खूप कौतुक करत असतात। ते बघून सरोजला मात्र फार जळजळ होत असते। एकतर सरोजला हेच पटलेलं नसतं की कला आणि अद्वैत रात्रभर बाहेर होते आणि ह्या अद्वैतने या कलाची एवढी हेल्प केली म्हणून सरोज खूप नाराज होत असते। तर रोहिणी आणि राहुलचा ऑलरेडी प्लॅन तर फिसकटलेला असतो, त्यामुळे त्यांची तोंड गणेश चतुर्थीच्या दिवशी पडलेली असतात आणि मग कला आणि अद्वैतच्या हातूनच गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होते। त्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली जाते। सर्वजण खूप खुश असतात, कारण अंत भला तो सब भला असं काहीतरी तिथे झालेलं असतं। मग गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर आता सर्वजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातं। तर अद्वैत ऑलरेडी रूममध्ये आलेला असतो आणि तो त्याचं काम करत बसलेला असतो। अद्वैत त्याच्या रूममध्ये असताना कला बाथरूममधून येते आणि अद्वैतकडे सारखी बघत असते आणि विचार करत असते की खरंच आज जर अद्वैत नसता तर माझं खरंच काय झालं असतं, मला कल्पनासुद्धा करवत नाहीये। आज अद्वैतने माझी खरंच खूप मोठी हेल्प केली आहे आणि यातून खरंच सिद्ध होतंय की अद्वैत खरंच खूप बदललाय, तो माझी खूप काळजी घेतोय। आणि ज्यावेळी अद्वैत हा उभा असतो, कला कसलाही पुढचा मागचा विचार न करता अद्वैतला डायरेक्टली मिठी मारते। तर अद्वैत विचार करत असतो की हिला काय झालंय अचानक। तर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुला खूप थँक्यू म्हणायचंय आणि आज तू माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्याचे उपकार मी ह्या जन्मात कधीच विसरू शकत नाही। मी नेहमी आयुष्यभर तुझी ऋणी राहील। तेव्हा अद्वैत मनात विचार करत असतो की आयुष्यभर तुला झेलणार कोण आहे। कला अद्वैतला खूपच थँकफुल असते। अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, आज जर तू नसताना तर खरंच माझं काय झालं असतं ना, काही सांगता येत नाही। आज मी माझ्या आईवडिलांचं घर वाचवू शकते, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे वाचवू शकते। खूप मनापासून थँक्यू। तर अद्वैत सुद्धा चांगला नवरा होण्याचं नाटक करत असतो आणि कलाला तो म्हणतो की खरे, हे तर माझं कर्तव्य होतं। आता तू माझी बायको आहेस, म्हणजे तू माझीच जबाबदारी आहेस ना, आणि तुझ्यासाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं? आणि तू तर बघितलं ना की आबांनी मला तुझी जबाबदारी दिली होती तर मी किती व्यवस्थित पार पाडली। तुलाही माहिती आहे की ती त्या वर्कशॉपमध्ये किती मच्छर वगैरे चावत होते, त्यानंतर झोपण्याचीही सोय नव्हती आणि मी अशा अवस्थेत रात्रभर थांबलो, तेही फक्त तुझ्यासाठी।
मी एवढं कोणासाठी कधी करत नाही, पण तुझ्यासाठी केलं, कारण आबांनी तुझी जबाबदारी मला दिली होती. तर कलाला खूप छान वाटत असतं आणि तीही विचार करत असते की नाही, खरंच अद्वैतने माझ्यासाठी खूप काही केलंय. आबांनी सांगितलं नाही तर अद्वैतने खरंच माझ्यासाठी किती प्रयत्न केले आणि अद्वैतला खरं तर शक्य नसताना सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये पूर्ण रात्र काढली आहे. रोज मला घेऊन येणं, मला नेऊन सोडणं, सगळं काही अद्वैतने अगदी व्यवस्थित केलंय. आणि मग ती विचार करत असते की नाही, खरंच अद्वैत खूप बदललाय आणि अद्वैत खरंच माझी खूप काळजी घ्यायला लागलाय, नवऱ्यासारखा आता मला जपायला लागलाय. कलाचा अद्वैतबद्दल आता पूर्णपणे विचार बदललेला असतो आणि अद्वैतबद्दल आता ती फक्त आणि फक्त चांगला विचार करायला लागलेली असते. कला अद्वैतला विचारते की पण अद्वैत, मला एक गोष्ट सांग की तुला ते लोक भेटले कुठं आणि तू कशा काय या मूर्त्या सोडवून आणल्या. मग अद्वैत घडलेला प्रकार कलाला सांगू लागतो की कशा प्रकारे त्याने ट्रकला ओव्हरटेक केलं आणि मग त्यानंतर त्या गुंडांशी सामना केला, त्या गुंडांची चांगली पिटाई केली आणि मग मूर्त्या तो घेऊन आला. तर कला म्हणते की बापरे चांदेकर, तू एवढ्या गुंडांची पिटाई केलीस आणि तेही एकट्याने, म्हणजे ते तिघ चौघ होते ना, आणि तू एकट्याने त्यांना नडला. ते अद्वैत म्हणतो की हो नडलो आणि मला काही वाटलं नाही, हे गुंड म्हणजे माझ्यासाठी किरकोळ होते अगदी. म्हणजे अद्वैत एकंदरीत त्याचा मोठेपणा सांगत असतो की तो किती स्ट्रॉंग आहे आणि तो एका वेळी कितीही गुंडांना नडू शकतो. तर कलालाही अद्वैतचं खूप कौतुक वाटत असतं की नाही बाबा, अद्वैत खरंच 3-3 गुंडांना एका वेळी नडला. खरंच अद्वैत खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच वेळी होतं असं की एक रूममध्ये झुरळ येतं. आता त्या झुरळाला बघून अद्वैत खूप घाबरतो. अद्वैतला झुरळाची फार भीती वाटत असते आणि तो नाचायला लागतो आणि कलाला हक करतो. कला म्हणते की अरे अद्वैत, काय झालंय, तू एवढा का घाबरलायस. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की झुरळ झुरळ. कला हसायला लागते आणि म्हणते की काय अद्वैत, झुरळ, अरे तू आता तर सांगत होता की एका वेळी तू 3-3 गुंडांना नडलास आणि तू तर काय फक्त एका झुरळाला घाबरतोस. अद्वैत अजूनही कलाला मिठी मारूनच असतो आणि कलाला तो म्हणतो की मी काय एवढ्या छोट्याशा झुरळाला घाबरत वगैरे नाही. तेव्हा कला हसत असते आणि म्हणत असते की काय अरे अद्वैत, तू एवढ्या गुंडांना नडलास आणि तू खरंच एका छोट्याशा झुरळाला घाबरतोय सारे. आणि मला खरंच नव्हतं माहिती की तू एवढ्या छोट्याशा झुरळाला घाबरतो. मी एक काम करते, मी त्या झुरळाला बाहेर टाकते. मग अद्वैत आता कलाच्या मागे लपत असतो. तर कला झाडू घेऊन त्या झुरळाला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या झुरळाला तिने बाहेर हकलवलंही असतं. तेव्हा कुठेतरी अद्वैतच्या जीवात जीव येतो आणि मग कला हसायचं काही सोडत नसते. कला अद्वैतवर खूप हसत असते आणि म्हणत असते की खरंच अद्वैत, मला विश्वासच बसत नाही की तू एका झुरळाला घाबरतोस म्हणून. अद्वैत म्हणतो की अगं तुला असं का वाटतंय, आणि मी झुरळाला वगैरे नाही घाबरत, मी खूप स्ट्रॉंग आहे. आणि तू बघितलं ना, मी 3-3 गुंडांना मारून आलोय, 3-3 गुंडांना मी नडलोय. आणि तुला काय वाटतं, एवढ्या 3 गुंडांना मारून मी काय एका छोट्याशा झुरळाला घाबरेल का. कधीच नाही घाबरू शकत मी झुरळाला. तर कला म्हणत असते की हो का. अद्वैत म्हणतो की हो, ॲक्च्युली ना मला झुरळाची ॲलर्जी आहे. कारण हे अद्वैतने खोटं बोललेलं असतं आणि अद्वैतला खरंच झुरळाची भीती वाटत असते. परंतु तो कलाला बोलतो की नाही नाही, मला ना झुरळाची ॲलर्जी आहे. तर कला म्हणते की अच्छा, झुरळाची ॲलर्जी, मी तर पहिल्यांदाच ऐकते ही गोष्ट. अद्वैत म्हणतो की हो, आहे मला झुरळाची ॲलर्जी आणि त्यामुळे मी माझा स्वतःचा बचाव करण्यासाठी घाबरलो होतो. कारण पुन्हा मला जर काही त्या झुरळामुळे प्रॉब्लेम झाला तर मला ऑफिसला जाता येणार नाही. मी माझा स्वतःचा विचार केला, मी काय त्या झुरळाला घाबरलो वगैरे नाहीये. कला म्हणते की बरं बाबा, तू का घाबरशील, तू तर अद्वैत चांदेकर आहेस ना. तर अद्वैत म्हणतो की हो आहे मी कशाला झुरळाला घाबरू. आता अद्वैत तो झुरळाला घाबरत नाही हे गोष्ट पटवून देण्यासाठी कलाला खूप बढाया मारत असतो आणि कशा प्रकारे तो स्ट्रॉंग आहे. लहानपणी तर तो असे झुरळ हातामध्ये घेऊन फेकून द्यायचा, असे काय काय कलाला सांगत असतो जेणेकरून तो स्ट्रॉंग दिसेल. परंतु कलाला मात्र हसायला येत असतं आणि तिला माहीत असतं की अद्वैत आज झुरळांना पूर्णपणे घाबरतो. त्यामुळे कला फक्त अद्वैतची मज्जा घेत असते आणि तो जे काही बोलतोय त्यावर हसत असते. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट हा एवढाच होता. परंतु उद्याच्या भागामध्ये आपण एक मोठा ट्विस्ट तुम्हाला सांगणार आहे. उद्या ह्याच वेळेमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला आणखी एक ट्विस्ट बघायला मिळेल. तर मंडळी, सध्या आता आपल्या कलाला अद्वैत मोठेपणा दिसायला लागलाय. अद्वैतचं मन किती मोठं आहे, अद्वैत माझ्याबद्दल किती काळजी वाटते, या गोष्टीवर कलाचा आता विश्वास बसतोय.
परंतु अद्वैतला कधी हे फील होईल, अद्वैतला कधी असं वाटेल की नाही कला एक चांगली मुलगी आहे, तिने फक्त एक खोटं बोललं आहे ते म्हणजे लग्नाचं, परंतु बाकी तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि खरंच तिचे विचारसुद्धा खूप चांगले, या घरासाठी आणि चांदेकरांसाठी ती खरंच खूप काही करत असते आणि एक बायको म्हणून बायकोची ही सगळी कर्तव्य पार पाडते। आता एकाच खोलीमध्ये राहून अद्वैतला कलाचा हा स्वभाव कधी कळणार आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? त्यामुळे उद्याचा ट्विस्ट बघायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू। तर मंडळी, तुम्ही आपला व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही लगेचच आपला व्हिडिओ बघू शकता। थँक्यू।